चित्रपट, मनोरंजन आणि माध्यम क्षेत्रात नवं पाऊल ठरलेल्या वेव्ज अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेची सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. माहिती प्रसारण क्षेत्राशी संबंधित करारांचं आदानप्रदान आज वेव्ज परिषदेमध्ये झालं. त्यानंतर ते बोलत होते. पंतप्रधानांच्या दृष्टिकोनानुसार माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात जागतिक नेतृत्व करण्याचं सामर्थ्य भारतामध्ये आहे, असं ते म्हणाले. या परिषदेच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील प्रतिनिधींकडून तसंच उद्योग क्षेत्राकडून आम्हाला अनेक सूचना प्राप्त झाल्या आहेत. केंद्र सरकार अत्यंत खुल्या मनाचं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी परिवर्तनासाठी नेहमीच तयार असतात, असं सांगत वैष्णव यांनी या सूचनांचं स्वागत केलं. जागतिक स्तरावरील अनेक संस्थांना भारतातल्या संस्थांसोबत काम करण्याची इच्छा आहे, असंही ते म्हणाले. भारत में फिल्म एजुकेशन, फिल्म एंटरटेनमेंट, मीडिया इस दुनिया में एकदम नया कदम है. प्राइम मिनिस्टर साहब का जो विजन है, उस विजन के हिसाब से भारत मीडिया और एंटरटेनमेंट में ग्लोबल लीडरशिप लेने की ताकत रखता है. इंडिया कैन टेक द ग्लोबल लीडरशिप इन द वर्ल्ड ऑफ मीडिया एंड एंटरटेनमेंट. दैट इज द काइंड ऑफ टैलेंट वी हैव. A billion plus talent and 5,000 years old civilization, billions of stories to tell. So the steps that we have taken here are the first steps, and now we need to build upon it. And I am very happy that practically every senior executive who has met in the last 2 days, they have all shown appreciation for this step. And they have shown their huge willingness to work with us, work with our institutions, and help build those institutions for a long-term sustainable growth. वैष्णव यांनी या परिषदेत AVGC-XR म्हणजेच ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी या क्षेत्रातील अग्रगण्य उपक्रमांचं उद्घाटन केलं. यावेळी या क्षेत्रातली प्रमुख संस्था म्हणून संकल्पित भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था IICT अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीचं औपचारिक उद्घाटन त्यांनी केलं. IICT आणि IIM यांच्याप्रमाणेच IICT अर्थात भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था ही या क्षेत्रातील प्रमुख संस्था बनेल आणि योग्य प्रतिभा शोधून या प्रतिभेचं संवर्धन करेल, असा विश्वास वैष्णव यांनी यावेळी व्यक्त केला. या उपक्रमांमध्ये उद्योगांमधील आंतरवासिता, शिष्यवृत्ती, स्टार्टअप निधी, गेम डिझाईन कार्यक्रम आणि 1400हून अधिक शाळांसह देशव्यापी सहकार्य यांचा समावेश आहे.